गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांना लंबोदर हे नाव प्राप्त झाल्याची कथा. एकदा देवानी गोमती नदीच्या तीरावर यज्ञ करायला सुरुवात केली होती. पण हा यज्ञ करताना अनेक अडथळे येऊ लागले. मग ते सर्व भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले, हे वैकुंठनाथ, आमच्या यज्ञात वारंवार अडथळे येत आहेत, विघ्ने येत आहेत. कृपया हे विघ्ने निवारण्याचा काही उपाय सांगा. भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, देवांनो, तुम्ही श्री गणेश यांची पूजा केली नसेल, त्यामुळेच ते रागावले असावेत. यज्ञ करताना येणारे अडथळे विघ्ने टाळायचे असतील तर आधी त्यांची पूजा करा आणि नंतरच यज्ञ करा. मग कोणताही अडथळा विघ्न येणार नाही. भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून देव गोमती नदीच्या काठावर परत आले आणि भगवान ब्रह्मदेव यांच्या नेतृत्वाखाली गणपतीची पूजा करू लागले. त्यांच्या उपासनेने वरदराज प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांना प्रत्यक्ष दर्शन दिले. देवांनी गणपती बाप्पांना पाहिले. लगेच ते हात जोडून त्यांची स्तुती करू लागले. ज्यांची सर्व देव शिव, विष्णू, ब्रह्मा इत्यादी सर्व देवता पूजा उपासना करतात, चिंतन करतात, आम्ही त्याच विघ्नराज गणेश यांची शरण घेतो. हे गणेश्वरा, तुझ्यासारखा मनोवांछित फळ प्रदान करणारा देणारा दुसरा कुठलाही देव नाही. त्रिपुरासुराचा वध करताना भगवान शिव यांनी तुमची पूजा करून विजय प्राप्त केला होता. हे अंबिकानंदन, आमच्या यज्ञात येणारे सर्व अडथळे विघ्ने दूर कर. देवांना स्तुती करताना गणपती बाप्पाचे बालच रूप आठवत होते, म्हणून ते त्यांना बालरूपात दिसू लागले. ते पाहून महादेव विनोदाने म्हणाले, गणपती, तू खूप दूध पिला आहेस, मग तू लंबोदर का होत नाहीस? मग गणपती बाप्पा सर्वांसमोर लंबोदर आणि उंचच उंच होऊ लागले. देवाने पुन्हा त्यांची स्तुती केली आणि शेवटी म्हणाले, हे लंबोदर, हे गणपती, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्या कार्यात येणारी सर्व विघ्ने नष्ट करा. गणपती बाप्पा म्हणाले, देवांनो, काळजी करू नका. आता तुमच्या यज्ञात कोणताही अडथळा येणार नाही. तुम्ही तुमचा यज्ञ सुरू करा. असे म्हणत गणपती बाप्पा अंतर्धान पावले. अशा प्रकारे गणपती बाप्पांना लंबोदर हे नाव प्राप्त झाले. नंतर देवांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पुन्हा पूजा केली आणि त्यांना फुले वगैरे वाहून पुन्हा प्रसन्न करून घेतले आणि यज्ञ केला. यावेळी मात्र त्यांच्या यज्ञात कोणताही अडथळा आला नाही, कोणतेही विघ्न आले नाही. कोणत्याही अडथळ्याशिवाय यज्ञ पूर्ण झाल्यामुळे देवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने विघ्ननाशक वरदराजाचा जय जयकार केला. फ्रेंड्स, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.